Good morning, all of you. In this lecture, we will start our practical problem based on trend percentage. Okay. In last lecture, we were learned all theoretical concept like trend analysis, trend percentage, common size statement, okay, comparative statement. ह्याच्या theoretical concept आपण सगळ्या learn केलेले आहेत. आजपासून आपण practical start करणार आहोत. So बघू आपण problem number first. Messrs. Anurag Limited, carrying on business, furnished their position as on 31st March 2012, 2013 and 2014. ओके, तुम्हाला 3 इयर दिलेले आहेत. 2012 आहे, 2013 आणि 14 आहे. बॅलन्स शीट दिलेली आहे 31st मार्च ची. असेट आहेत फिक्स्ड असेट, इन्व्हेस्टमेंट अँड करंट असेट. ओके, आणि लायबिलिटीज दिलेली आहे शेअर कॅपिटल, डिबेंचर and liability for expenses. Liability for expenses, this is the current liability. Okay, आणि काय विचारलेलं आहे, प्रिपेअर ट्रेंड बॅलन्स शीट इन व्हर्टिकल फॉर्म. व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये आपल्याला ट्रेंड बॅलन्स शीट कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, सो चला स्टार्ट करूयात आपण. फॉर्मॅट मी तुम्हाला थोडक्यात सांगितला होता काय असणार आहे. बॅलन्स शीट मध्ये सोर्सेस ऑफ फंड, ऍप्लिकेशन ऑफ फंड. सोर्सेस ऑफ फंड मध्ये 3 पार्ट येणार आहे. Like share capital, that means capital first point, second reserve and third loan. Okay, हा तिन्हींची टोटल झाल्यानंतर तुम्हाला फर्स्ट कॅपिटल एम्प्लॉयड मिळेल. राईट. देन पॉइंट नंबर बी, ऍप्लिकेशन ऑफ फंड. ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये 3 पार्ट. अगेन फर्स्ट असेल फिक्स्ड कॅपिटल, सेकंड असेल इन्व्हेस्टमेंट अँड थर्ड असेल वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल कसं कॅल्क्युलेट करायचं आहे ते आपण डिस्कस केलं होतं. करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. ओके, सो काय करूया आपण आता, स्टार्ट करूया. 1-2 मिनिटासाठी तुमचे व्हिडिओ ऑन करून दाखवा बरं. तुम्ही बुक घेऊन बसलायत का? सेम टाइमला आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम तुम्ही बुक मध्ये सॉल्व्ह करून घेणार आहात. ओके, 3000. ओके, एक मिनिट. फर्स्ट आपण काय मेन्शन केलं, ए पॉइंट सोर्सेस ऑफ फंड. फर्स्ट सोर्सेस ऑफ फंड मध्ये 3 पार्ट आहेत, शेअर कॅपिटल, रिझर्व अँड लोन. ओके, आता इथे डिटेल काही दिलेलं नाहीये त्यामुळे आपण डिरेक्टली इथे घेऊ शकतो. शेअर कॅपिटलची अमाऊंट किती आहे, फर्स्ट कॉलम 33,000. देन सेकंड कॉलम 31,350. राईट. इयर वाइज बघा अमाऊंट. अँड 2014 ची अमाऊंट किती आहे, 41,000. ओके, जी अमाऊंट आपल्याला दिलेली आहे ती आपण काय करायची आहे, आधी ऍज इट इज पुटअप करून घ्यायची आहे ऍज पर दी इयर. ओके, सो अजून काही लायबिलिटी मध्ये दिलेला आहे, डिबेंचर आहेत. ओके, सो पॉइंट नंबर 2 डिरेक्टली डिबेंचर मेन्शन करा. डिबेंचर, डिबेंचरची अमाऊंट किती आहे बघा. फर्स्ट कॉलम 27,000. ओके, सेकंड कॉलम 28,350. 28,350. ओके, and last column 9,500. 9,500. ओके, 9,500. आता इथे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डिटेल काहीच दिलेलं नाहीये, म्हणजे लोन नाहीये किंवा काय म्हणतो आपण, सॉरी, रिझर्व्ह अँड सरप्लस असं काही डिटेल दिलेलं नाहीये. लायबिलिटीच्या अंडर फक्त 2च आयटम दिलेले आहेत, म्हणून आपण डिरेक्टली काय केले ते ऍज इट इज पुटअप करून घेतले. राईट. सो त्यांची टोटल करून घ्या आता. 33,000 प्लस 27,000 किती येतील, कॅल्सी घेऊन बसलायत ना. 33 प्लस 27 60,000. 60,000. ओके, 60,000. फर्स्ट कॉलम. सेकंड कॉलम 33,350 प्लस 28,350. कॅल्सी आहे की नाही, 59,700. 59,700. राईट. अँड लास्ट कॉलम 41,000 प्लस 9,500 किती झाले, 50,500.
Very good. 50,500. 50,500. गुड. सो हे याचं हेडिंग काय देतो आपण? कॅपिटल एम्प्लॉयड. ओके, कॅपिटल एम्प्लॉयड. पुटअप करा त्याला हेडिंग. कॅपिटल एम्प्लॉयड. ओके, देन पॉइंट नंबर बी मध्ये या. बी मध्ये आपण काय करणार आहोत? ऍप्लिकेशन ऑफ फंड. सो आधी आपण काय करतो? ऍज इट इज जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो ऍज पर दी फॉर्मॅट मेन्शन करून घेणार आणि त्याच्यानंतर मग आपण रेट पर्सेंटेज कॅल्क्युलेट करणार आहोत. ऍप्लिकेशन ऑफ फंड. ऍप्लिकेशन ऑफ फंड्स. ऍप्लिकेशन ऑफ फंड्स मध्ये 3 पार्ट. फर्स्ट कॅपिटल, फिक्स्ड कॅपिटल, देन इन्व्हेस्टमेंट अँड थर्ड वर्किंग कॅपिटल. ओके, सो ऍज पर दी प्रॉब्लेम फर्स्ट फिक्स्ड कॅपिटल दिलेला आहे तुम्हाला. फिक्स्ड कॅपिटल अमाउंट पुटअप करून घ्या इयर वाईज. फिक्स्ड कॅपिटल किती आहेत बघा? 30,000. 30,000 फर्स्ट कॉलम. सेकंड कॉलम 25,500. 25,500 and last column 43,800. 3,800. 43,800. right. okay, then second point. आता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण दिलेली आहे डायरेक्टली. सो पॉइंट नंबर 2 असे मेन्शन करा इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटची अमाउंट पुटअप करा ऍज पर दी प्रॉब्लेम. फर्स्ट कॉलम 13,000, second column same amount 13,000 and last column 18,400. 18,400. okay, then point number 3 काय करतो आपण इथे? वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल असं टायटल द्यायचं. वर्किंग कॅपिटल मध्ये 2 पार्ट आहेत. जसं की आपण सांगितलं पॉइंट नंबर ए करंट असेट. स्मॉल ए मेन्शन करा करंट असेट. आता करंट असेट्स तुम्हाला डायरेक्टली दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये. याचं बायफर्केशन पण देतात बऱ्याच वेळी. डिटेल देतात. स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, ओके, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक असे डिटेल दिले जातात. आता इथे डायरेक्टली दिलेले आहे. सो पुटअप करा करंट असेट किती आहेत? 27,000. देन सेकंड कॉलम 33,200 and last column 18,900. okay, so बी पार्ट मध्ये आपण काय करणार? लेस करंट लायबिलिटी. लेस करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी आता तुम्हाला डायरेक्टली दिलेली आहे. लायबिलिटी फॉर एक्सपेन्सेस हे तुम्ही इथे मेन्शन करा. करंट लायबिलिटी काय दिलेली आहे? लायबिलिटी फॉर एक्सपेन्सेस. अमाउंट किती आहे करंट लायबिलिटीची? 10,000. देन मायनस करायची आपल्याला, त्यामुळे ते ब्रॅकेट मध्ये दाखवा. 12,000. एक मिनिट. 12,000. देन सेकंड इयर करंट लायबिलिटी 12,000. ओके, and then 30,600. 30,600. 30,600. 30,600. Okay.
इथेपर्यंत काही डाऊट आहे का कोणाला? No, ma'am. No, No, ma'am. ma'am. ओके गुड. सो आता काय करायचं आपल्याला? करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. करंट असेट मायनस करंट लायबिलिटी करून घ्या. म्हणजेच काय? 27,000 मायनस 10,000 किती मिळतील तुम्हाला वर्किंग कॅपिटल? 17,000. 17,000. 17,000. 70,000. Very good. Then second column 21,200. 21,200. Right? And last column मायनस मध्ये येईल कारण करंट असेट काय आहे तर 18,900 आहे आणि करंट लायबिलिटी ही जास्त आहे. ओके. सो Minus 11,700. 11,700. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मायनस 11,700. 11,700. ओके. ओके. देन आता काय करायचं आपल्याला? आता इथे हेडिंग द्या वर्किंग कॅपिटल शॉर्ट मध्ये. वर्किंग कॅपिटल. आणि लास्ट मग टोटल करायची आपल्याला कॅपिटल एम्प्लॉईज. कॅपिटल एम्प्लॉईड मध्ये आता ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये हे 3 पार्ट येतील. फिक्स्ड असेट, देन point number A, then B and then C. Okay. टोटल करून बघा टॅली होतोय का प्रॉब्लेम. कॅपिटल एम्प्लॉईड कॅपिटल एम्प्लॉय टोटल करा 30,000 प्लस 13,000 प्लस 17,000 किती येतील? टोटल करा किती येईल बघा. 30,000 प्लस 16,000. 13 प्लस 17,000 किती आले? 60,000. 60,000. ओके. सो दोन्हीकडचं कॅपिटल एम्प्लॉईड तुमचं मॅच झालं पाहिजे म्हणजे फर्स्ट इयरची अमाऊंट आपली राईट. सेकंड इयर कॅल्क्युलेट करा. 25,500, 13,000 and 21,200. किती येईल? 65,200. 59,700. 59,000. व्हेरी गुड. 700. 700. आणि लास्ट इयरची कॅल्क्युलेट करा. 43,800 प्लस 18,400 मायनस 11,700. आता हे मायनस मध्ये आले त्यामुळे आपण ही अमाऊंट मात्र मायनस करणार आहोत. किती येतील बघा. 43,800 49,700. किती आले? 49,700. 49,700. 9,000 आले. No, ma'am. होतं टॅली 50,500. 50,500. 50,500. ओके. Is it clear? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके. सो इथेपर्यंत ते फारसा हार्ड नाही. हा फॉर्मॅट तुम्हाला सगळ्याच प्रॉब्लेम मध्ये काय करायचं आहे तर कॅल्क्युलेट करायचा आहे जो बॅलन्स शीट बेसवरती असणार आहे. आता तुमचा टास्क काय असणार आहे तर हे नंतरचे 3 कॉलम आपण ऍज पर दी फॉर्मॅट सगळी अमाऊंट पुटअप करून घेतली आणि कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेट केली. आता पण प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे मेन थिंग ट्रेड पर्सेंटेज तुम्हाला काय करायचे आहे तर कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके.
सो ट्रेड पर्सेंटेज कडे या 3 कॉलम आहेत जे आपण ड्रॉ केलेले आहेत. आपण ट्रेड पर्सेंटेज जेव्हा लर्न केला थेरॉटिकल कॉन्सेप्ट तेव्हा आपण काय कन्सिडर केलं होतं, बेस इयर इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर कॅल्क्युलेटिंग ट्रेड पर्सेंटेज. आणि बेस इयर म्हणजे काय हो, जे तुम्हाला इयर दिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल 2012, 2013, 2014, ह्यामधलं पास्ट इयर कोणतं आहे, लास्ट इयर 2012 आहे. ओके, 2012 हे काय आहे तर लास्ट इयर आहे, म्हणजे जे स्टार्टिंग इयर आहे प्रॉब्लेम मधलं. पास्ट इयर जो आहे तो असणार आहे तुमचा बेस इयर. ओके, सो वर्किंग मध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळे मेन्शन करून ठेवा बेस इयर काय आहे आपला इथे. एक मिनिट, वर्किंग नो बेस इयर ओके. सो आपल्याला काय करायचं आता, पर्सेंटेज काढायचे आहेत. बेस इयरचे पर्सेंटेज हे ऑलवेज 100% येतील सगळीकडे, कारण का फॉर्म्युला काय आहे तुमचा ट्रेंड पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्याचा. ट्रेंड पर्सेंटेज इज इक्वल टू करंट इयर डिवायडेड बाय बेस इयर. ओके, इंटू 100. लक्षात आलं का फॉर्म्युला काय असणार आहे, हा तुमचा फॉर्म्युला आहे, हायलाइट करा. ट्रेंड पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहेत करंट इयर डिवायडेड बाय बेस इयर इंटू 100. सो करंट इयर म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण 2012 चा विचार करत असू तर ह्या वर्षीचं करंट इयर हे आहे, म्हणजेच फॉर्म्युला काय आहे करंट इयर डिवायडेड बाय बेस इयर. बेस इयर काय आहे तुमचं 2012, म्हणजेच पर्सेंटेज काय येतील 33,000 डिवायडेड बाय 33,000 इंटू 100, म्हणजे बेस इयरचं पर्सेंटेज हे किती असेल 100%. ओके, सो सेकंड इयर कडे आलो आपण. आता सेकंड इयरचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे, दॅट मीन्स 2013चं पर्सेंटेज. राईट, सो काय करू आपण मग, बेस करंट इयर डिवायडेड बाय बेस इयर इंटू 100, दॅट मीन्स 31,350 डिवायडेड बाय 33,000 इंटू 100. मग कॅल्क्युलेट करा बरं किती येतील सांगा. लक्षात आलं का आपण काय करणार आहोत. फॉर एक्झाम्पल इथे मी कॅल्क्युलेट करून देते 2013 चे. 95. कॅल्क्युलेट करा. 31,350 डिवायडेड बाय 33,000 इंटू 100. ओके, सो किती येते सांगा सेकंड इयरचे पर्सेंटेज. 95. 95,000. 95,000 95%. 95%. हा 95%. सो पुटअप करा 2013 मध्ये 95%. पर्सेंटेजचं साइन द्यायचं नाहीये, फक्त पर्सेंटेज पुटअप करायचं. आणि 2014चं कॅल्क्युलेट करा मग. 2014 दॅट मीन्स 41,000 डिवायडेड बाय 33,000 इंटू 100. आता फटाफट कॅल्क्युलेट करा, तुमच्या लक्षात आलं आहे ना. आता चला सांगा मला किती आले. टू 2014 चे किती आले. 100 अबाव पण जातात ना पर्सेंटेज, इट्स डिपेंड्स ऑन अमाउंट. 41,000 डिवायडेड बाय 33,000 इंटू 100. तर 2014 चे पर्सेंटेज किती मिळतील. 131.2. 124 समथिंग. चेक करा. 124. 124. ओके, गुड. देन नेक्स्ट अमाउंट मध्ये आता बेस इयरचं सगळीकडे काय असणार आहे 100%. राईट, सो बेस इयरला सगळीकडे 100% पुटअप करून ठेवा. कॅल्क्युलेट करायचे आहे तुम्हाला रिमेनिंग 2 कॉलम. देन 28,350 डिवायडेड बाय 27,000 इंटू 100.
कॅल्क्युलेट किती येत आहेत बघा. 105. 105. 105. 105. Okay, good. And last year 9,500 divided by 27,000 into 100. 35. 35%. 35%. ओके, गुड. सो लक्षात आलं का आपण होरिझोंटली विचार करायचा की आपण त्या कॉलम मध्ये काय करणार आहोत, त्या लास्ट इयरचे जो अमाऊंट दिलेला आहे त्या अमाऊंटने डिवाइड करायचा आहे. सो इथे मग काय कराल, बेस इयर 100%, राईट. देन सेकंड इयर 59,700 डिवायडेड बाय 60,000. इथे टोटल कराल, नो. काय करायचे, सेम होरिझोंटली कॅल्क्युलेशन करायचे. 59,700 डिवायडेड बाय 60,000 इंटू 100. किती येतील बघा. So 59,700 divided by 99. 99. 99.5 आहे का पुढे. 5. हो. हा, सो पॉइंट पण मेन्शन करा पुढे. 99.5, that means 50. and last year 50,500 divided by 60,000 into 100. 84. 84. ओके, 84 असेल तर 84,00%. चला बाकीचे कॅल्क्युलेट करा पुढचे. बेस इयर 100%. देन 25,500 डिवायडेड बाय 30,000. किती आले. 25,500 divided by 30,000 into 100. 196. 196. चेक करा एकदा परत. 85. 85. 85. 85%. 85. 85. Okay. Then last year 43,800 divided by 30,000. Current year divided by base year. 171. म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. 146. ओके. नेक्स्ट बेस इयर 100%. then 13,000 divided by same 100%. then last year 18,400 divided by 13,000. लास्ट इयर सांगा किती येतील. 18,400 डिवायडेड बाय 13. 141. 141. हा, 142. 141. 141. 141 पॉइंट असतील ना पुढे, तर कन्वर्ट करून घ्या किंवा पॉइंट मेन्शन करा. 0.5. हा, गुड. 5. देन म्हणजे 42 झाले ना ते, किंवा ऍज इट इज मेन्शन केले तरी चालतील, नो प्रॉब्लेम. देन नेक्स्ट बेस इयर 100%. then next 33,200 divided by 27,000 into 100. म्हणजे सेकंड इयरचे मिळतील. किती आले बघा. 122. 12,000. 9. 3, right? and last 18,900 divided by 27,000 into 100. किती आले. 70. हा, राईट. 70. 70. 70. then next 100% base year. next year 12,000 divided by 10,000 into 100. 120. 120, right? and last 30,600 divided by 10,000 into 100. 306. 306. 306. okay. and last calculate करा. working capital
17,017 base year 100%, then 21,200 divided by 17,000, 21,200 divided by 17, 120.5 120. 0.5 असेल ना. हाँ 70 है आगे 124.7. कन्वर्ट करून घ्या जो लास्ट डिजिट आहे तो. and last 11,700 divided by 17,000. आता हा मायनस मध्ये आहे तर मायनस मध्ये मेन्शन करा. 0. ओके हा पुटअप करा. लास्ट आले 69% ब्रॅकेट मध्ये. ओके आणि हा कॅपिटल एम्प्लॉयड कॅल्क्युलेट करा आणि इमिजिएटली थोड्या वेळाने तुम्हाला ग्रुपवरती लिंक येईल. त्या लिंक आज आपला वेबिनार आहे. नेक्स्ट लेक्चर आपलं वेबिनारचं असेल. ओके अटेंडन्स कोणाची राहिली असेल तर पुटअप करा. इज इट क्लिअर? प्रॉब्लेम मध्ये कोणाला डाऊट आहे का? इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Thank you. Have a nice day. Bye. आपण वेबिनार मध्ये भेटू.